मित्रांनो नमस्कार। अखेर दसऱ्याच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेत शिवसेनेतील या मंत्र्यांचा या आमदारांचा होणार जाहीर प्रवेश। उद्धव ठाकरेंशी अतिशय जवळचे संबंध असणारे आणि ठाकरेंशी कधीही टीका टिप्पणी न करणारे आमदार आता उद्धव ठाकरेंच्या गळाला शिंदेगड भारतीय जनता पार्टीचं राज्यातील सत्ता संपली। नेमकं काय घडतंय महाराष्ट्रामध्ये? पडद्याच्या पाठीमागे वेगवान हालचाली घडतायत। आमदार आहेत त्या म्हणजे लता सोनवणे। या देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेगडात गेल्या असताना त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले गेले। मात्र आता लता सोनवणेंना कळून चुकले आहे की आता आपण ठाकरेंशी जवळीकता साधून आगामी विधानसभा लढावी। त्यामुळे त्यांनी तशा प्रकारचे प्रश्न मिलिंद नार्वेकर यांच्याकडे मांडले आहेत आणि लवकरच तो प्रवेश होईल। त्यानंतर अलिबागचे उद्धव ठाकरेंचे सर्वात जवळचे असणारे, ठाकरेंवरती कधीही टीका न करणारे महेंद्र दळवी हे देखील आता उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत। संजय राऊत यांच्याशी त्यांनी भेट घेऊन आता उद्धव ठाकरे यांना आपल्या पक्षात येण्यासाठी सध्या गळा लावले। त्यामुळे उद्धव ठाकरेंशी संपर्क साधून ते कधीही शिवसेनेत येऊ शकतात। राजेंद्र तेली नारायण राणे यांचे जवळचे असणारे राजेंद्र तेली यांना सावंतवाडीतून तिकीट न मिळाल्यामुळे ते आता नाराज आहेत। त्यामुळे ते देखील ठाकरेंच्या गळा लागून आगामी काही दिवसात शिवसेनेच्या संपर्कात येऊन प्रवेश करू शकतात। अशी सर्वात महत्त्वाची बातमी सध्या तळ कोकणातून मुंबईत पोहोचली आहे। त्यानंतर पुढचं नाव येते ते म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात निष्ठावान म्हटला जाणारा ठाकरेंचा शिवसैनिक, तो म्हणजे हिंगोलीचे माजी खासदार असलेले हेमंत पाटील यांना लोकसभेला भारतीय जनता पार्टीने आवर्जून पाडले आणि आता मात्र त्याचा हिशोब करण्यासाठी हेमंत पाटील पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत येऊ इच्छित आहेत। ठाकरे आता या लोकांना घेणार की नाही हा देखील मोठा प्रश्न आहे। मात्र या 7 आमदारांनी आता उद्धव ठाकरेंकडे येण्याचं जाहीर केले अशी सूत्रांनी दिलेली माहिती आहे। त्यानंतर पुढचं आणि महत्त्वाचं नाव येते म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातून प्रकाश आंबेडकर यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून लढण्यासाठी खूप मोठे नेते आता आले असतानाच आता प्रकाश आंबेडकर हे देखील उद्धव ठाकरेंवरती कधीही टीका न करणारे आमदार आहेत। त्यामुळे त्यांनी आता ठाकरेंकडे येण्याचे सुतोवाच जाहीर केले आहे। दसऱ्याच्या निमित्ताने हा प्रवेश देखील होऊ शकतो। त्यानंतर पुढचं नाव येते म्हणजे संभाजीनगरमधून प्रदीप जयस्वाल देखील आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे खूप महत्त्वाच्या आशेने पाहत आहेत। आगामी विधानसभा ते ठाकरेंच्या मशाल चिन्हावर लढण्यासाठी आग्रही आहेत। जर आपण लढलो नाही तर मात्र इथे पराभव होईल असे त्यांना तेथील सर्वे सांगतोय। त्यामुळे आता संभाजीनगरसह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईतून काही आमदार येत्या दसरा मेळाव्याला शिवसेनेत प्रवेश करू इच्छित आहेत। मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया द्या।